श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मंडळी, अधिक महिना सुरू आहे। अनेक जण या काळात उपवास करतात, जप करतात, दान धर्म करतात, विविध पूजा आणि सेवा करतात। पण आज मी तुम्हाला अशा एका परंपरेबद्दल सांगणार आहे जी अनेक घरांमध्ये पूर्वीपासून केली जाते, मात्र आजही अनेकांना तिचं खरं महत्त्व माहीत नाही। विशेष म्हणजे ही सेवा करण्यासाठी मोठा खर्च लागत नाही, मोठा विधी लागत नाही, पण श्रद्धेने केल्यास मनाला समाधान आणि कुलदेवीच्या कृपेची अनुभूती मिळते, अशी अनेकांची भावना असते। आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक महिला नकळत विसरतात। आपल्या प्रत्येक घराचे कुलदैवत आणि एक कुलदेवी असते। अनेक कुटुंबामध्ये असा समज आहे की कुलदेवी ही आपल्या घरावर कृपाछत्र ठेवते, संकटाच्या काळात मानसिक बळ देते, कुटुंबाचं रक्षण करते आणि सुख समृद्धीची वाट दाखवते। आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली, तरी आपल्या कुळाचं रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती सतत आपल्या पाठीशी उभी असते, ती म्हणजे आपली कुलदेवी। आता प्रश्न पडतो, अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी का भरली जाते? कारण अनेकांच्या श्रद्धेनुसार या महिन्यात कुलदेवीचा सन्मान केल्याने तिची कृपा कुटुंबावर अधिक प्रमाणात राहते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी? आता दुसरा प्रश्न असा येतो की ओटी घरात भरायची की मंदिरात? ओटीमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या? आता ओटी कशी भरायची? अनेक महिला सर्व साहित्य आणतात, ओटी सजवतात, सर्व विधी करतात, पण प्रार्थना करायलाच विसरतात। वस्तूंपेक्षा भावना मोठी मानली जाते, म्हणून ओटी अर्पण केल्यानंतर किमान 1 मिनिट शांतपणे बसून देवीचं स्मरण जरूर करा। यामुळे मन प्रसन्न होतं आणि सेवेला पूर्णत्व आल्यासारखं वाटतं। आता शेवटचा प्रश्न, घरी ओटी भरली असेल तर त्या वस्तूंचं काय करायचं? आणि शेवटी कुलदेवी कृपेसाठी हा छोटासा मंत्र 21 वेळा नक्की म्हणा। ओम श्री कुलस्वामिने नमः, मम कुटुंबस्य रक्षणम कुरु कुरु स्वाहा। मंडळी, जर अजूनही तुम्ही या अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी भरली नसेल तर वेळ काढून श्रद्धेने नक्की भरा। कदाचित हा क्षण तुमच्या कुलस्वामिनीचे आभार मानण्याचा असेल। आणि मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी कशी भरायची याची संपूर्ण माहिती जाणून घेतली। पण अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे। कुलदेवीची ओटी भरल्यानंतर अनेक जणांच्या मनात एक प्रश्न येतो की कुलदेवीची कृपा घरावर कायम राहण्यासाठी कोणता सोपा जप करावा?